चारही शुभवर्तमानामध्ये सांगतो का कोणा एका मनुष्याने जग मिळवले आणि आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला तर त्याला काय बरेल. ही तिसरी केस मी ओळांची पाहिली का त्यांनी जिवंतपणे ख्रिस्त गाजवला, सेवा केली, शिव्याशाप खायले, लोकांचे बोलले खाल्ले, कमी पगारामध्ये मुलांना वाढवलं, सगळ्या गोष्टी केल्या, परंतु मरणाच्या अगोदर देखील त्यांनी ख्रिस्ताला सोडलं नाही. त्यांनी कदाचित प्रार्थना केली असेल, हे प्रभू मी माझा आत्मा तुझ्या आणि त्याच्यामुळं संत पौल फिलिपाईच्या मंडळीला सांगतात ऑलवेज रिजॉइस इन द नेम ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट. प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा. आणि म्हणून आनंद करण्यासाठी देव बापाने तुम्हाला आणि मला या ठिकाणी घेतलेलं आहे. कारण देवाचं वचन आहे, चर्चची व्याख्या त्यांनी दिलेली आहे. चर्च हाताने बांधलेल्या मंडळीमध्ये देव बाप राहत नाही. तो म्हणतो तुम्ही देवाचं मंदिर आहात, तुम्ही देवाचं मंदिर आहात. लोक तुम्हाला वाचतात, तुम्ही या जगाचं 5वं शुभवर्तमान आहात. आमचं चालणं, बोलणं, उठणं, बसणं, खाणं, पिणं, काम, धंदा, नोकरी, सेवा, प्रवासात परमेश्वर आमच्या पुढे धावत असतो. म्हणून आम्ही म्हणतो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काहीच उन्हा नाही पडत. म्हणून मी सांगितलं 5 बहीण भावंडांना उन्हा पडणार नाही. टेन्शन देव न देव काय द्यायचं द्या, परंतु परमेश्वराच्या स्वाधीन जेव्हा आम्ही आमचा जीवात्मा शरीर करतो त्यावेळेस प्रभूचं वचन सांगतं का मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या शब्दाने देखील जगेल. इस्बेल राणी एलियाच्या हातून मागे लागली होती, त्याला मारायसाठी टपली होती, तिने अनेक प्रकारचे जासूस पाठवले होते, परंतु परमेश्वराने एलियाची निवड केली. त्याला भाकर खाऊ घातली, त्याला 80 किलोमीटर चालायची ताकद दिली त्या ठिकाणी. आणि त्यावेळेस दुष्काळ पडलेला होता आणि त्या दुष्काळामध्ये अन्न कोण देईल, पाणी कोण देईल, एका विधवेची व्यवस्था त्या ठिकाणी केली होती. आणि ती विधवा जी होती ती म्हटले का माझ्याकडे चतकोर भाकर आहे, तेल आहे, एक दिवस खाईल आणि मी आणि माझा मुलगा मरून जाईल. परंतु एलिया त्या ठिकाणी गेला. कोणाची निवड केली होती? कावळ्याची निवड केली होती. कावळा दुनियाचा भामटा प्राणी असतो, आपल्या हातातलं उठून घेऊन जातो, परंतु त्या काळातले कावळे मोठे असतील. आणि त्याने काय केलं, शेवटपर्यंत एलियाला काय केलं, पाणी पुरवलं, पाणी नाही जेवण पुरवलं, त्याने मटण त्याला पुरवलं, त्याची काळजी घेतली. आणि त्या विधवेला त्याने जो आशीर्वाद दिला का जोपर्यंत दुष्काळ राहील तू त्या मडक्यामध्ये हात घालशील, तुझ्या पिठाला कसल्या गोष्टीची कमतरता भासणार नाही आणि तुझी तेलाची कुपी कधी आटणार नाही. म्हणून ओळताई तुम्ही काळजी करू नका. परमेश्वर तुमच्या संगती आहे. तुमच्या तेला मिठा पिठाला देवबापाने आशीर्वाद दिलेला आहे आणि तुमचा एक मुलगा पालखी सेवेमध्ये आहे. खूप मोठा आशीर्वाद तुम्हाला आहे. किती नातवंड आहे तुम्हाला? नाहीतरी 8-10 असतीलच. मग हा वंश कोणी वाढवलेला आहे? हा मिशनाने वाढवला का? संस्थेने वाढवलं का? देवाने वाढवलेला आहे. आणि म्हणून योग प्रार्थनेमध्ये म्हणतो का परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले, धन्य त्याचे नाव. आणि म्हणून आजचा दिवस प्रभूला धन्यवाद देण्यासाठी. एक मंडळी होती, छोटीशी मंडळी, त्याच्यामध्ये 2 माणसं एकाच दिवशी मयत झाली. चर्चचे पालक आणि सेक्रेटरी त्यांनी ठरवलं का एक आपण भक्ती चालू, एक 10:30ला मयत करू, 11ला, आणि एक दुपारी 4ला मयत करू. रडारडी वगैरे सगळं काय काय झालं. आणि 40व्या दिवसात पालक साहेबांनी सांगितलं का आपल्यासाठी शोक करू नका, रडू नका, दुःख करू नका, कारण परमेश्वराच्या हाती आपल्याला आपल्या चर्चचे 2 भाऊ गेले, त्यांचं जीव आत्मा शरीर आपण प्रभूंना सोपवलेलं आहे. एक बाई त्याच्यात ती खूप रडायची, तिने बांगड्या फोडल्या, ती माती अंगावर घेतली, ते गेले माझे धनी गेले मला सोडून, आता मला विधवा केलं, आता माझं खाणं पिणं कसं होईल आणि ते होईल, या माणसाला पेन्शन नाही, दारू पिऊन आयुष्य व्यस्त, अशा प्रकारचे डायलॉग. दुसरी पाहिली होती ती शांत होती, ती शांत बसली. या पाळसाहेब 40वा दिवस प्रार्थनेसाठी एकत्र जमले मंडळीचं. त्या ठिकाणी एक प्रार्थना 6 वाजता ठेवली, एक प्रार्थना 8 वाजता ठेवली. जी रडकी बाई होती ती म्हणे नाही कब्रस्तानात द्यायचं म्हणे, माझ्या नवऱ्याच्या कबरेवरून पालकांनी प्रार्थना करायची. बाळासाहेब गेले, चर्च कमिटीचे सेक्रेटरी, खजिनदार, 5-7 मेंबर, 10-12 लोक गाडी करून कब्रस्तानामध्ये गेले. ती बाई आली, तिने लांबून एंट्री घेतली. ती अशी आली जशी तिने पोहायसाठी उडी मारतात तशी त्या कबरेवर उडी मारली. मोठमोठ्यांनी रडायला.
वाटल तो तिने दोष परमेश्वराला दिला. शेवटी ती प्रार्थना झाली, घरी आली, प्रार्थना चालवली आणि परमेश्वराचं वचन बाळासाहेबांनी सांगितलं, त्यांचं सांत्वन केलं, त्यांचं सहाय्य केलं. परंतु ती बाई देवावर विश्वास न ठेवणारी, त्याच्यामुळे तिचं जीवन अशांत झालं. दुसऱ्या बाईच्या घरी 8ला प्रार्थना केली, म्हणे बाळासाहेब कब्रस्तानात नाही जायचं आम्हाला, कारण ते मेला हाडाला हाड सडलेले आहेत. आता पुनरुत्थानाच्या दिवशी माझ्या नवऱ्याची आणि माझी भेट होणार, कारण तुम्ही आमच्याशी आत्मिक वचनामधून बोलत असता. आणि त्या ठिकाणी सगळ्या मंडळीसमोर त्यांनी देवाचं वचन सांगितलं आणि तिने साक्ष द्यायला उभी राहिली आणि ती म्हटली, बाळासाहेब, योहान 14:1 ते 6 वचनामध्ये काय सांगितलेलं आहे, तर तुमची अंतःकरणे अस्वस्थ होऊ देऊ नका, देवावर विश्वास ठेवा. माझा देवाच्या सेवकावर विश्वास आहे आणि देवाच्या वचनावरही विश्वास आहे. आज मिसेस ओहोळ यांचा विश्वास देवाच्या वचनावरही आहे आणि कोणावर आहे, कारण तू मला हाक मार, मी तुला उत्तर देईल आणि जगातील महान आणि गहन अशा गोष्टी सांगेल. विधवा झाल्यानंतर असं होतं का, कसं होईल, काय होईल, लेकरं लक्ष देतील का नाही, सुना मार झोड करतील, जेवण देतील का नाही, ह्या सगळ्या टेन्शन मुक्त. कारण मत्ताई 28:28 मध्ये सांगितलेलं आहे का सर्व जग तुला सोडेल, परंतु युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या संगती राहणारा परमेश्वर आहे. आणि आज परमेश्वर आपल्यामध्ये आहे. आपले विजयदादा, माळी दादा जिवंत आहेत, कोणाला वाटतही नाही ते गेले म्हणून. उलट ते चर्चचे स्थान जे भकास झालेलं आहे, एकदम पवित्र आत्मा तिकडून निघून गेलेलं वाटतं, सगळं उघडं नागडं झालेलं आहे. खरी गोष्ट आहे का खोटी गोष्ट आहे? मी तुम्हाला चढवायसाठी या गोष्टी बोलवत नाही, तुमचं कौतुक करा. तुमच्याकडून मला काही 5 पैसे मिळणार नाही, मला खोटं नाही बोलायचं. परंतु मी 4-5 वेळा तिकडं आलो, अरे म्हटलं तिकडं घर होतं, बघावंसंच वाटत, कसे लोक राहायचे, लहान लहान लेकर लक्ष द्यायचे. आता एकदम ते भकास झालेले. जेव्हा परमेश्वराचे लोक ते निवासस्थान सोडून जातात, तेव्हा ते निवासस्थान भकास होत असतं. आणि परमेश्वराने तुम्हाला 5ही बहीण भावंडांना उत्तम आदर्श नोकरी दिली, आदर्श कुटुंब दिलं, राहायला देवबापाने सुंदरसं घर दिलं, नेसायला वस्त्र दिलं, खायला 3 वेळचं अन्न दिलं आणि त्याचं गौरव करण्याची संधी तुम्हाला दिलेली आहे. शरणपूरला तुम्ही हा दिवस ठेवला असता, भरपूर लोक आले असते तुमच्याकडे. परंतु देवाचं वचन सांगतं का बोलावलेले पुष्कळ आहेत, परंतु निवडलेले थोडके आहे. आणि थोडक्या लोकांना तो म्हणतो शाबास आणि भल्या विश्वासू दासा, तू माझ्या संगती स्वर्गामध्ये राहशील, तू आज इस वक्त मेरे साथ जन्नत में होगा. आणि त्यांना स्वर्ग जिवंतपणीच मिळालेला होता. एक माझ्या वडिलांची साक्ष आहे, त्यांनी सांगितलं, त्यांनी अशोक साळवीच्या हातून प्रेतक्रिया करून घेतली, हार्मोनियमवर 25-30 गाणे वाजवले, बिर्याणीचं जेवण केलं, आमच्या सगळ्या बहीण भावांना आवडते शास्त्रपाठ काढायला लावले. आता ते जुन्या काळचे रघुवीर कुरेशी आणि ते तबलजी लोक सगळे त्यांनी जुन्या काळचे गाणे गायले. आणि नंतर अशोकला साळवीला म्हटले, ते साधारण प्रार्थना काढ, माहितीचा विधी काढ आणि जिकडं गाळलेले शब्द आहे तिकडं ख्रिस्तवासी विल्सन हा शब्द वापर. तो रडायला लागला धडधसा. त्याला विचारा कधी पण जाऊन, तू जिवंतपणी तुझ्या मेवण्याची प्रेतक्रिया केली का नाही? आम्ही सगळे अवाक झालो, आमच्या डोळ्यातले अश्रू थांबना. पप्पा तुम्ही जिवंत आहे, तुम्ही कसलं? नाही म्हणे, मी माझा आत्मा प्रभूकडे दिलेला आहे आणि माझी प्रेतक्रिया मला माझ्या डोळ्यांनी पाहायची होती. आणि शेवटी ती प्रेतक्रिया आम्ही जिवंतपणे चालवली. दुपारी आम्ही एकत्र जेवण केलं आणि 1 महिन्यामध्ये माझ्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. आणि त्यांनी स्वतःचं मृत्यूपत्र लोक बनवतात, त्यांनी स्वतःचा मेल्यानंतरचा संदेश, ख्रिस्ती मरण म्हणजे काय, हा हिंदी, इंग्लिश, मराठी भाषेमध्ये लिहून, तेव्हा बिशप कांबळे पाळत होता, प्रदीप कांबळे, त्यांच्याकडे दिला. म्हणे आज तुझ्या तिजोरीत ठेव आणि जर चुकून माझी प्रेतक्रिया तुझ्या हातून झाली तर तुझी व्यर्थ बडबड तिकडं पुलपीटवरून करू नको. हा जो मेसेज आहे सीलबंद केलेला आहे, हा उघड आणि हा वाच. 4 लेफ्टनंट जनरल आले होते, मेजर जनरल आले होते, ब्रिगेडियर होते. माझे वडील इंडियन आर्मीमध्ये होते, मी इंडियन आर्मीमधून रिटायर्ड झालो, माझा भाऊ इंडियन आर्मीमधून मोठ्या पदावरून देवाने आम्हाला रिटायर्ड केलं. परंतु आज आमची जगामध्ये जी इस्टेट आहे, आमची पेन्शन आम्हाला तारणार नाही. देवाचं वचन, तुझं वचन माझ्या पावला करता दिवा आहे आणि माझ्या मार्गामध्ये प्रकाश आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो का मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो कधीही अंधारात चालणार नाही. ओळ कुटुंब अंधारात चालणार नाही. अंधाराचं साम्राज्य गेलं, कारण अंधकार थोडा वेळ तुमच्या संगती आहे
कारण प्रकाशाचं राज्य येणार आहे असं देवाचं वचन आम्हाला सांगतं। आणि परमेश्वर देवबाप तुमच्या आईचं, तुमच्या बहीण भावांचं, तुमच्या बहिणीने भावांचं, तुमच्या कुटुंबाचं, तुमच्या आप्तेष्टांचं या वचनाद्वारे सहाय्य आणि मार्गदर्शन करो। त्याची कृपा तुम्हाला पुरो, त्याचे आशीर्वाद तुम्हाला देव। आणि आपण आपल्या मरणाची नांगी एकदाच मोडलेली आहे। आम्ही एक गाणं गातो सांगळे कवीचं, हे ते जा सांगा मम बंधुजना आलो जिंकुनी या मरणाची मोडीली नांगी मारियले सर्पा सोंगी भीती कुणाची उरली साची या नवलाची क्रांती घडे जगती जाना विजयी मी तुमचा। आणि म्हणून कोणकोणाचा विश्वास आहे का आपले आहेत? ज्यांचा हात खाली आहे त्यांना नरकाची गॅरंटी आहे। स्वर्ग फुकट देवाने ठेवलेला आहे। मी तुम्हाला मोफत देतो, आपल्याला ऍडमिशन फी नाही, डिपॉझिट ठेवायचं नाही। फक्त प्रभू मी माझा आत्मा तुझ्या हाती देतो। त्या चोराने शेवटच्या क्षणी आपला आत्मा प्रभूच्या हाती दिला। त्याने कितीतरी खून, दरोडे, बलात्कार, चोऱ्या, माऱ्या केल्या होत्या, परंतु त्याने प्रभूचं संभाषण ऐकलं आणि आपला जीव, आत्मा, शरीर प्रभूच्या हाती दिला। आणि त्याला म्हटलं जेव्हा तू वैभवाने येशील त्यावेळेस माझी आठवण ठेव। त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने आपला आत्मा, जीव सोडलेला नव्हता। तो मानव म्हणून होता आणि त्या ठिकाणी त्या मानव रूपी येशू ख्रिस्ताने त्याला काय अभिवचन दिलं? तू आज इस वक्त मेरे साथ जन्नत में होगा। जन्नत ते आपल्याला मोफत ठेवलेली आहे। आणि आपल्या मेल्यानंतर काय होईल आपल्याला माहित नाही, हा, परंतु जे विश्वास ठेवतील ते देवाचं गौरव पाहतील। या वचनाद्वारे परमेश्वर देव बाळासाहेबांचं, त्यांच्या भावंडांचं, त्यांच्या प्रिय मातेचं, नातवंडांचं, आलेल्या आप्तेष्टांचं सहाय्य आणि संरक्षण करो। त्यावेळेस मी गाडगे पाळकांना विनंती करेन का ते प्रार्थना करतील आपल्यासाठी। आपण प्रार्थना करूया। हे आमच्या थोर अति पवित्र प्रभू परमेश्वरा, कारण त्या समयी तू आम्हाला एकत्रित केलास। आज प्रभू परमेश्वरा आमचे वडील विजय, आज त्यांच्या जीवनाच्या द्वारे तू आमच्याशी बोललास। आणि खरोखर परमेश्वरा एका संताचं तुझ्याजवळ येणं आणि जी पोकळी परमेश्वरा ह्या ठिकाणी निर्माण होती, की जी पोकळी आता आम्ही जे ह्या ठिकाणी आहोत ती आम्ही भरून काढायची। प्रभू परमेश्वरा आज संदेशाद्वारे तू बोललास, आमचं कर्तव्य तू दाखवलंस, याबद्दल आम्ही तुझ्या मनापासून उपकार मानतो। विशेष करून आम्ही प्रार्थना करतो त्या दुःखितांचं दुःख तू निवारण कर। त्यांच्या प्रत्येक लेकरावर, प्रत्येक नातेवाईकावर तू आपला आशीर्वाद पाठव आणि नव्याने जीवन जगण्यासाठी, तुझ्यासाठी विजयी ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी तो त्यांचं सहाय्य कर। प्रभू परमेश्वरा जे धाव त्यांनी पूर्ण केली, तो विश्वास त्यांनी राखला आणि शेवटपर्यंत त्यासोबत ते एकनिष्ठ होते। तो एकनिष्ठपणा इथं उपस्थित असलेल्या आम्हा सर्वांना आम्ही त्याच वेळेस आमची तयारी करावी असा मोठा अनुग्रह तुझ्या दयेने त्या सुंदर क्रांतीबद्दल आम्ही तुझ्या मनापासून उपकार मानतो। आणि होऊ दे परमेश्वरा, तू आम्हाला तुझ्या वचनाच्या द्वारे आशीर्वादित केलं, त्याबद्दल आम्ही मान, महिमा, गौरव आम्ही सर्व तुला अर्पित करून ती लहान प्रार्थना प्रार्थना हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावे मागतो म्हणून तो ऐक। आपण सर्वजण मिळून 23वे स्तोत्र म्हणूया। परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही। तो मला हिरव्या झाडात बसवितो, तो मला शांत पाण्यावर नेतो, तो माझे ताजा चारा करतो, तो आपल्या नावासाठी मला आणखी मृत्यूच्या दरीतूनही मी जात असतो तरी कशाला मिळणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस। तुझ्या आज्ञा व तुझी काठी मला धीर देतात। तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्या पुढे ताट वाढतोस। तू माझ्या डोक्याला तेलाचा अभिषेक करतोस। माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे। खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाळू लागतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन। आमेन। पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यास गौरव असो।
जसे प्रारंभी होते सध्या आहे आणि सर्वदा युगाने होईल. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण मोठ्याने आणि धैर्याने म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला वाईटापासून सोड. कारण राज्य, सामर्थ्य आणि बळ ही सर्व आपलीच आहे. आमेन. लाडक्या बाळासाहेब आशीर्वाद मागतील. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव व तुमचे संरक्षण करो. परमेश्वर अपना मुख प्रकाश तुमच्यावर पाडो व तुम्हावर कृपा करो. परमेश्वर तुम्हाकडे प्रसन्न मुख करो व तुम्हाला शांती देव. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता इथं विश्वासणाऱ्या प्रत्येकासोबत सदोदित असो. आमेन. सुवंद्य सर्वांना सलाम.